Hello everyone. Today we are starting our next practical limit test for heavy metals. Previously we had finished up with the limit test for chloride, sulfate and iron. So we all know why we are performing limit test. Limit test is performed to find out the impurities present in the given sample. So these heavy metals like cobalt, nickel, then copper is there, lead, iron is also there. These all are what? These are the heavy metals. And in pharmaceutical industries, okay, means हेवी मेटलचे काय बनलेले असतात, कंटेनर्स जे काही असतात, मीन्स कंटेनर्स असतील और बॉयलर्स जे काही असतील, इक्विपमेंट्स असतात फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये. मीन्स मोठ्या मोठ्या काय असतात, फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंगच्या कंपन्या असतात. आता फार्मास्युटिकल कंपन्यांची नावं तुम्ही ऐकलेलीच आहेत. GSK आहे, देन सिप्ला आहे, रॅनबॅक्सी, रेडीज, डॉक्टर रेडीज लॅब, अशा ह्या काय आहेत, मोठ्या मोठ्या फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज आहेत. सो जेव्हा वेन यू एंटर इन द कॉलेज दॅट टाईम त्यातली काही इक्विपमेंट्स जी काही आहेत, मीन्स टॅबलेट पंचिंग मशीन, ते तुम्हाला सेकंड इयरला सुटिक्स प्रॅक्टिकलमध्ये आहे. देन अदर जी काही मिक्सर काय असतात, जी ॲपॅरेटस असतात, मीन्स जी इक्विपमेंट्स असतात. आता तुम्ही सुटिक्स 1मध्ये तुम्ही ते शिकताय की साईज रिडक्शनसाठी काय असतात, मीन्स रोटेटरी मिल्स वगैरे त्या असतात त्याच्यामध्ये. सो ही डिफरंट काय असतात, इक्विपमेंट्स असतात, मशिनरीज असतात की ज्या प्रोडक्शनसाठी, फार्मास्युटिकल मीन्स प्रोडक्शन पर्पजसाठी, युटेन्सिल्स मीन्स ही जी हेवी मेटल्स आहेत, ह्या हेवी मेटल्सपासून युटेन्सिल्स आहेत, कंटेनर्स आर देअर अँड बॉयलर्स आर ऑल्सो देअर, ते बनले जातात. सो की ज्याच्यामध्ये आपण काय बनवत असतो, आपलं फॉर्म्युलेशन असेल, मीन्स सिरप असेल, टॅबलेट असेल, त्याचं ग्रॅन्युलेशन जे काही असेल, किंवा सिरप सोल्युशन जे काही असेल, क्रीम्स असेल, ऑइंटमेंट्स असतील, हे त्या कंटेनरमध्ये, पर्टिक्युलरली त्या मशीन्समध्ये ही फॉर्म्युलेशन्स आहेत, ही बनवली जातात. सो आणि आता आपण ही लिमिट टेस्ट जी काही आहे हेवी मेटल्सची, वाय वी आर परफॉर्मिंग दिस लिमिट टेस्ट. ही लिमिट टेस्ट आपण का परफॉर्म करतो? सी बिकॉज ऑफ ऑर्गॅनिक सॉल्वंट रिॲक्शन. मीन्स त्या कंटेनरमध्ये इम्प्युरिटी, त्या कंटेनरमध्ये काही जी म्हणजे इम्प्युरिटी असेल तर ती प्रॉडक्टसोबत मिक्स झाली आहे का नाही. ऑर्गॅनिक सॉल्वंट आपण आता यूज करतो ह्याच्यामध्ये, मीन्स बनवत असतो आपण फॉर्म्युलेशन तेव्हा. मीन्स एखादं नवीन फॉर्म्युलेशन आहे, तुम्ही सिरप बनवत असाल. आता सुटिक्सच्या प्रॅक्टिकलमध्ये आपण बघितलं, वी हॅड प्रिपेअर्ड सिनॅमन वॉटर आपण बघितलं. सपोज आता ते आपण मिक्सिंग करत असताना किंवा त्याचा व्हॉल्यूम मेकअप जेव्हा आपण करत असतो त्या पर्टिक्युलर, सो ज्याच्यामध्ये आता ते आपण आता समजा तुम्ही ह्याच्यामध्ये मीन्स ॲक्च्युअल तुम्ही प्रॅक्टिकल कराल तेव्हा तुम्हाला समजेल. सुटिक्समध्ये तुम्ही प्रॅक्टिकल करता, व्हॉल्यूम आहे ते मेकअप करत असता. जे तुम्ही त्याच्यासाठी काय वापरणार आहात, जो कंटेनर वापरणार आहात, मीन्स मोठ्या मोठ्या आता फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज आहेत, त्याच्यामध्ये काय असतात, कंटेनर्स मोठे मोठे हे यूज केलेले असतात की जे हेवी मेटल्सचे बनलेले असतात. हेवी मेटल्स म्हणजे कोणती? कॉपर, देन आयर्न, लेड, ओके, सिल्वर, देन कोबाल्ट इज ऑल्सो देअर. ही काय आहेत? हेवी मेटल्स आहेत. सो ती हेवी मेटल्स ज्याच्यासोबत काय असतात, युटेन्सिल्स, कंटेनर्स, बॉयलर्स जे काही असतील इंडस्ट्रीमध्ये, ते त्याच्यापासून बनलेले असतात. आणि हे ऑर्गॅनिक सॉल्वंट जे काही आहे आपलं, सो त्या ऑर्गॅनिक सॉल्वंटसोबत त्याची रिॲक्शन होऊ नये. मीन्स बिकॉज ऑफ ऑर्गॅनिक सॉल्वंट रिॲक्शन, किंवा समजा जर रिॲक्शन झालेली असेल तर मग ती कंटेनरची, ओके, कंटेनरची इम्प्युरिटी आपल्या फार्मास्युटिकल प्रॉडक्टमध्ये प्रेझेंट आहे का नाही. सो टू चेक आउट दिस द impurity of the container present in our, listen very carefully to for checking out the impurity of that container which is present in our pharmaceutical product. So to determine whether it is present or not, we perform the limit test for heavy metals. त्याच्यासाठी आपण लिमिट टेस्ट आहे हेवी मेटल्सची ही परफॉर्म करत असतो. सो आता दिस इज सिम्पल रिॲक्शन आहे. मेटल जे काही आहे, दॅट मेटल इज रिॲक्ट विथ हायड्रोजन सल्फाईड. तीच H2S जो काही आहे हा गॅशियस फॉर्ममध्ये असतो. सो त्याला मीन्स टू कॉम्प्रेस इट,
that gas, it is quite difficult. So on lab scale we are making it solution. त्याचं सोल्युशन आहे H2Sचं, हायड्रोजन सल्फाईडचं सोल्युशन आहे, ते सोल्युशन आपण प्रिपेअर करत असतो. So let's see, we will start the experiment. So this aim is limit test for the heavy metals, means we have to perform limit test and to find out whether impurity is present in the given sample or not. So हे काय आहे, हे सॅम्पल आहे, सोडियम क्लोराईड, पोटॅशियम आयोडाईड, हे काय आहे, हे दीज आर द सॅम्पल्स, हे सॅम्पल आहे, त्याच्यामध्ये आपल्याला ही लिमिट टेस्ट आहे ती काय करायचे, ते सॅम्पल सोल्युशन म्हणून आपल्याला वापरायचं, यूज करायचं आहे. सो नाऊ सी इट्स प्रिन्सिपल, व्हेरी इम्पॉर्टंट. सो दीज means limit test for the heavy metals. So is what are these heavy metals? Lead, iron, copper, cobalt, nickel, bismuth is also there. Iron we had already seen that limit test for iron, but other than that this lead is there, copper आहे, nickel, cobalt. See this question can be asked in the MCQ also, because all these limit test means ह्या ज्या लिमिट टेस्ट आहेत टोटल तुम्हाला 5 लिमिट टेस्ट आहे प्रॅक्टिकलला. क्लोराईड आहे, सल्फेट आहे, आयर्न इज देअर, हेवी मेटल्स इज देअर, अँड देन आर्सेनिक लिमिट टेस्ट इज देअर. सो दिस टोटल 5 लिमिट टेस्ट आर देअर इन युअर थिअरी एक्झाम ऑल्सो. थिअरीमध्ये सुद्धा ह्या लिमिट टेस्ट आहेत. सो लिसन व्हेरी केअरफुली. Now see principle. So this limit test for heavy metal is based on reaction between the hydrogen sulfide. Hydrogen sulfide is the H2S. This H2S is in a gaseous form, and to compress that gas it is very difficult. So we are making the solution of the hydrogen sulfide, H2S आपण solution बनवत असतो, and that solution on the lab scale, on laboratory scale, we make the H2S solution which is making in the KIPS apparatus. KIPS apparatus आहे, ह्या KIPS apparatus मध्ये H2Sचं सोल्युशन आहे हे प्रिपेअर केलं जातं. So and here what happen, this reaction is happen in the presence of dilute acetic acid. ही जी रिॲक्शन आहे मीन्स मेटल्स कोणते आहेत, हेवी मेटल्स, लेड आहे, कोबाल्ट आहे, निकेल, बिस्मुथ, आयर्न. सो these heavy metals they are react with this H2S solution, hydrogen sulfide solution, in the presence of dilute acetic acid. acetic acidच्या प्रेझेन्समध्ये ही रिॲक्शन आहे ही होत असते. सो दिस प्रिन्सिपल इज व्हेरी सिम्पल. इन दिस मीन्स हेवी मेटल्स यू हॅव टू कीप इन माइंड द नेम्स ऑफ द हेवी मेटल्स. व्हॉट आर द नेम्स ऑफ दॅट हेवी मेटल्स? लेड, आयर्न, कोबाल्ट, then copper, nickel, bismuth. So these are the heavy metals. These heavy metals is react with what? H2S gas, hydrogen sulfide solution. Okay, this gas is a compressed, so means it's a compressed gas. So we are making the solution of this H2S gas, and this reaction is occur in the presence of dilute acetic acid. dilute acetic acid च्या presence मध्ये ही reaction आहे ही होत असते. Now see the change in coloration. So here what happen, here sulfides of metals are formed here. Means lead असेल तर lead sulfide, copper असेल तर copper sulfide, nickel sulfide, cobalt sulfide, bismuth sulfide. हे sulfides जे असेल पर्टिक्युलर मेटल जे काही आपण यूज करू ते. सो हिअर सल्फाइड्स आर फॉर्म हिअर, अँड दीज आर डिस्ट्रीब्युटेड इन द कोलॉयडल स्टेट. कोलॉयडल स्टेटमध्ये ते सल्फाइड्स आहेत हे डिस्ट्रीब्यूट होतात, अँड दे शोईंग द ब्राउनिश कलर्ड सोल्युशन. ते जे सोल्युशन आहे मीन्स मेटल, हे जे मेटल आहेत हे मेटल H2S सोबत जेव्हा रिॲक्ट होतात दे आर प्रोड्युसिंग द ब्राउनिश कलर टू द सोल्युशन. अँड देन वी आर कम्पेअरिंग विथ द स्टँडर्ड जे सोल्युशन आपण बनवलेलं असेल. सो वी आर कम्पेअरिंग दॅट इंटेन्सिटी विच इज प्रोड्यूस्ड बाय दॅट स्टँडर्ड सोल्युशन इज कम्पेअर्ड विथ द इंटेन्सिटी प्रोड्यूस इन द टेस्ट. स्टँडर्डची आणि टेस्टची
टेस्ट मीन्स स्टँडर्ड सोल्युशन जे बनवलेलं आहे आपण त्या स्टँडर्ड सोल्युशनची आणि टेस्टची इम्प्युरिटी आहे ही कम्पेअर केली जाते. मीन्स द इंटेन्सिटी ऑफ कलर इंटेन्सिटी विच इज प्रोड्यूस्ड बाय द टेस्ट सोल्युशन इज कम्पेअर्ड विथ द स्टँडर्ड सोल्युशन. ते स्टँडर्डसोबत कम्पेअर केले जाते. सो ऑलरेडी वी हॅड सीन 3 लिमिट टेस्ट आपण बघितलेल्या आहेत. सो लिमिट टेस्टचा इंटेन्सिटी जी काही आहे ही फेंट आली. ओके, फेंट कलर जो आहे आला तर मग काय होते, ती लिमिट टेस्ट आहे ते पास होते. त्याच्यामध्ये इम्प्युरिटी आहे ही प्रेझेंट नसते आणि पुढे फर्दर यूजसाठी फर्दर फार्मास्युटिकल यूजसाठी ते जे सॅम्पल आहे कोणतं ते पास होतं. कधी पास होतं, मीन्स जो कलर प्रोड्यूस केलेला आहे कोणी टेस्ट सोल्युशनने, मीन्स दॅट कलर प्रोड्यूस बाय द टेस्ट सोल्युशन is less intense than the standard solution. in that case only, त्या केसमध्येच फक्त काय होत असते, लिमिट टेस्ट पासेस द टेस्ट. ती लिमिट टेस्ट आहे ती टेस्ट मीन्स ती रिझल्ट त्याचा पॉझिटिव्ह येतो. मीन्स कंप्लाइज जे तुम्ही ह्याच्यामध्ये लिहिता रिझल्ट ऑब्झर्वेशनमध्ये लिहिता कंप्लाइज दी लिमिट टेस्ट ती पास होत असते. सो दिस इज द व्हेरी सिम्पल प्रिन्सिपल बिहाइंड दिस लिमिट टेस्ट फॉर हेवी मेटल्स. व्हॉट आर द हेवी मेटल्स? lead, copper, cobalt, nickel, bismuth, iron. These are the heavy metals. These heavy metals react with the hydrogen sulfide in the presence of dilute acetic acid, and these मीन्स दॅट टाईम वॉट हॅपन, सल्फाइड्स फॉर्म होतात रिस्पेक्टिव्ह मेटल्सचे. मीन्स कॉपर असेल तर कॉपर सल्फाइड, लेड असेल तर लेड सल्फाइड तिथे फॉर्म होतं. अँड दॅट सल्फाइड्स विच आर फॉर्म दे आर डिस्ट्रीब्युटेड इन द कोलॉइडल स्टेट अँड दे प्रोड्यूस द ब्राउनिश कलर्ड सोल्युशन. अँड नेक्स्ट वी आर कम्पेअरिंग दॅट टेस्टचा रिझल्ट आहे तो आपण स्टँडर्डसोबत काय करत असतो, कम्पेअर करत असतो. सो दिस इज द बेसिक प्रिन्सिपल बिहाइंड दिस लिमिट टेस्ट फॉर हेवी मेटल्स. Then see, these are the metals. M stands for metal, means whether it may be a lead, whether it may be a copper, nickel, bismuth will be there. It react with hydrogen sulfide. Hydrogen sulfide means H2S, and this reaction is happen only in presence of the dilute acetic acid. And see, this dilute acetic acid provide the pH is in between 3 to 4. 3 to 4 हा pH कोणता झाला, acidic pH झाला. देन हियर व्हॉट हॅपन, हियर सल्फाइड्स ऑफ मेटल फॉर्म होतात आणि ते डिस्ट्रीब्यूट कशामध्ये झालेले असतात, कोलॉइडल स्टेटमध्ये डिस्ट्रीब्यूट झालेले असतात. अँड ट्वाईस H+ हायड्रोजन आयन्स इथे फॉर्म होत असतात आणि इथे रिस्पेक्टिव्ह मेटल जे काही आहे सल्फाइड ऑफ मेटल ते रिस्पेक्टिव्ह मेटल इथे फॉर्म होत असतात. Then next see here general concept structure for standard solution and test. Okay, means standard मध्ये first what you have to add, dilute acetic acid, then hydrogen sulfide you are adding in this. Then it will be show brown color solution. आपण ऑलरेडी बघितलं आहे की जेव्हा त्याची रिॲक्शन होते H2S सोबत इन द प्रेझन्स ऑफ डायल्यूट ॲसिटिक ॲसिड तेव्हा ते काय फॉर्म करतं, डेव्हलप वॉट इट डेव्हलप, ब्राऊन कलर सोल्युशन इट डेव्हलप. अँड देन वी आर कम्पेअरिंग दॅट मीन्स स्टँडर्डचं सॅम्पल आणि टेस्टचं सॅम्पल आहे ते काय करत असतो आपण इथे कम्पेअर करत असतो. सो दिस इज द बेसिक कन्सेप्ट ओके ऑफ दिस, जे बेसिक प्रोसिजर आहे ही. देन सी वॉट यू आयडेंटिफाय फर्स्ट आता इथे तुम्हाला इथे इम्प्युरिटी आयडेंटिफाय करायची असते की ह्याच्यामध्ये दिलेल्या सॅम्पलमध्ये इम्प्युरिटी प्रेझेंट आहे का नाही. देन वॉट यू हॅव टू ऑब्झर्व दॅट इज कलर प्रोड्यूस इन द टेस्ट अँड स्टँडर्ड सोल्युशन अँड यू हॅव टू कम्पेअर द कलर इंटेन्सिटी ऑफ द टेस्ट अँड स्टँडर्ड सोल्युशन. देन हियर वॉट यू मटेरियल्स, आता तुम्हाला ॲपॅरेटस इथे काय काय लागतात तर नेस्लर सिलेंडर, ऑफकोर्स लिमिट टेस्ट करायचे तुम्हाला सो नेस्लर सिलेंडर लागतात. देन ग्लास रॉड फॉर मिक्सिंगसाठी, देन पिपेट हॅविंग द कॅपॅसिटी ऑफ 10 ml, मेजरिंग सिलेंडर ऑफ 100 ml. देन व्हाईट टाईल टू मीन्स ओपेलसन्स ऑब्झर्व करायला, मीन्स व्हाईट टाईलच्या अगेन्स्ट तुम्ही ते ओपेलसन्स ऑब्झर्व करत असता. देन ग्लास बीकर, balance, weighing balance, weight box. Then chemicals, what your chemicals required, lead standard solution. Okay, because it is a heavy metal. आपण लिमिट टेस्ट आहे
ही हेवी मेटल्ससाठी परफॉर्म करतो. सो लेड स्टँडर्ड सोल्युशन, देन डायल्यूट ॲसिटिक ॲसिड, डायल्यूट अमोनिया सोल्युशन, देन हिअर फ्रेशली प्रिपेअर्ड हायड्रोजन सल्फाईड सोल्युशन. सो दॅट जेव्हा जेव्हा आपण लिमिट टेस्ट ही परफॉर्म करत असतो सो तेव्हा हायड्रोजन सल्फाईड सोल्युशन हे काय करायचं, फ्रेशली प्रिपेअर करायचं. फ्रेशली प्रिपेअर असलेलं हायड्रोजन सल्फाईडच लिमिट टेस्टसाठी यूज करायचं. then distilled water, sodium chloride, potassium iodide and dextrose we are using here. So simply this heavy metal test is designed to determine the content of those metallic impurities in the official substance that are colored by hydrogen sulfide in the presence of dilute acetic acid. ओके, देन दिस इज द प्रोसिजर. ही काय आहे, सिम्पल प्रोसिजर आहे. स्टँडर्ड सोल्युशन प्रिपेअर करायची मीन्स यू हॅव टू टेक नेस्लर सिलेंडर, देन यू हॅव टू इन दॅट ॲड 1 ml लेड स्टँडर्ड सोल्युशन, देन यू हॅव टू डायल्यूट इट, देन इन दॅट ॲड डायल्यूट ॲसिटिक ॲसिड whose pH is in between 3 to 4 means acidic pH असेल. then dilute with distilled water, then you have to mix it, then you have to add 10 ml freshly prepared hydrogen sulfide solution, then again you have to mix and you have to make up dilute to 50 ml with water and you have to allow stand for 5 minutes, then prepare टेस्ट सोल्युशन. मग टेस्ट सोल्युशन आता इथे तुम्हाला सोडियम क्लोराईडचं बनवायचं आहे. सो फर्स्ट वॉट यू हॅव टू डू, यू हॅव टू वे से ॲक्च्युअल प्रॅक्टिकलला हे यू आर परफॉर्मिंग दिस, प्रॅक्टिकलमध्ये हे तुम्ही परफॉर्म करणार आहात. सो यू हॅव टू वे 4 ग्रॅम NaCl, देन ट्रान्सफर इट इन द नेस्लर सिलेंडर, then in that add 2 ml dilute acetic acid, you have to mix it very well, then you have to add means sufficient water produce 25 ml पर्यंत तुम्हाला इथे वॉटर ॲड करायचं आहे. then add acetic acid, then same dilute with 35 ml water, then add 10 ml freshly prepared hydrogen sulfide solution, mix it, dilute with 50 ml water, then allow to stand for 5 minutes and observe these results. means view downwards over a white surface, means white surfaceच्या अगेन्स्ट आपण घ्यायचं आणि कंपेअर करायचा रिझल्ट स्टँडर्ड विथ स्टँडर्ड सोल्युशन. मीन्स टेस्ट सोल्युशन हा हे जे बनवलेलं असेल सो आफ्टर 5 मिनिट्स स्टँडर्ड आणि टेस्टचा रिझल्ट आहे हा कंपेअर करायचा. आता ब्राऊन कलरचं सोल्युशन तुम्हाला देणार आहे. आता समजा NaClचे तुम्ही टेस्ट सॅम्पल बनवलेला आहे, सो फेंट कलर आला तुमचा मीन्स स्टँडर्डपेक्षा फेंट कलर मीन्स लेस इंटेन्स आली कलर इंटेन्सिटी, तर मग तुमची लिमिट टेस्ट काय होते आहे, पास होतो आहे. पास होते सॅम्पल, दॅट सॅम्पल पासेस दिस लिमिट टेस्ट फॉर दी हेवी मेटल्स अँड फॉर फर्दर फार्मास्युटिकल यूजसाठी, फर्दर फार्मास्युटिकल प्रिपरेशनसाठी हे काय आहे, सेफ आहे. आणि समजा कलर खूप जास्त डार्कर आला देन फेल ठरते टेस्ट. मीन्स तुमच्या सॅम्पलमध्ये काय असते, मग इम्प्युरिटी प्रेझेंट असते आणि फर्दर यूजसाठी ते सॅम्पल तुमचं सेफ नसतं. सो ही जशी NaClसाठी झाली तशी पोटॅशियम आयोडाईडसाठी सेम प्रोसिजर आहे. सॅम्पलसाठी डेक्स्ट्रोजसाठी सुद्धा सेम प्रोसिजर आहे. ओके, सो ॲज प्रॅक्टिकलला तुम्ही ते परफॉर्म करणार आहात. सो ओके, सो नेक्स्ट पार्टकडे मीन्स ॲक्च्युअली तुम्ही प्रॅक्टिकलला जेव्हा येणार तेव्हा ही लिमिट टेस्ट आहे ही तुम्ही परफॉर्म करणार आहात. ओके, सो प्रोसिजर ह्याची फॉलो करून परफॉर्म करणार आहोत. सो नेक्स्ट वी विल मूव टुवर्ड्स. सो आता इथे ऑब्झर्वेशन रिझल्ट्समध्ये जो काय तुमचा रिझल्ट आलेला असेल मीन्स कलर इंटेन्सिटी प्रोड्युसिंग सोडियम क्लोराईड टेस्ट सोल्युशन इज लेस दॅन कलर इंटेन्सिटी प्रोड्यूस. मग लेस जर काही असेल, लेस आला तुमचा रिझल्ट, तर मग खाली ऑब्झर्वेशन जर तुमचं लेस आलं इथे पहिल्याला, तर मग खाली रिझल्ट्समध्ये बघा इथे फर्स्ट नंबरला रिझल्ट्समध्ये सी नाऊ इन द रिझल्ट्स द गिव्हन सॅम्पल ऑफ सोडियम क्लोराईड दिस मीन्स पास कॉम्प्लाईज लिहिणार तुम्ही. फेंट लेस इंटेन्स आलं तुमचं, लेस जर आलं तर तुम्ही काय लिहिणार तिथे कॉम्प्लाईज येणार. मीन्स ही टेस्ट आहे तुमची पास होते. समजा मोर इंटेन्स आलं देन डज नॉट कम्प्लाय द लिमिट टेस्ट. सेम फॉर बोथ म्हणजे राहिलेलं दोन्ही नंतरची जी आहे टेस्ट सोल्युशन पोटॅशियम आयोडाईडचं आहे, डेक्स्ट्रोजचं आहे, सेम त्याच्यासाठी लेस आलं तर काय होणार, ती लिमिट टेस्ट कॉम्प्लाय करत असते. ओके, मीन्स कॉम्प्लाय दी
ते सॅम्पल जे काही आहे दॅट कॉम्प्लाइज दिस लिमिट टेस्ट फॉर दी हेवी मेटल्स ॲज पर द इंडियन फार्माकोपिया. आय पीमध्ये काय दिलेलं असतं हे स्टँडर्ड आहे, म्हणजे तुमच्या आता जर्नलमध्ये जे काही आहे प्रिंटेड, सो ही प्रोसिजर आहे ती कशामधली आहे, आय पी इंडियन फार्माकोपिया आहे आपली. त्या आय पीमध्ये लिमिट टेस्टसाठी जी प्रोसिजर दिलेली असते ती काय असते, स्टँडर्ड असते. सो ॲज पर इंडियन फार्माकोपिया. मग जर लेस आलं तुमचं आन्सर, लेस आलं, लेस इंटेन्स आलं तर कम्प्लाइज द टेस्ट, मोर इंटेन्स आलं तर डज नॉट कम्प्लाय द टेस्ट. ओके. सो हे काय येईल तुमचं ऑब्झर्वेशन रिझल्ट्समध्ये. हे जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल परफॉर्म कराल प्रॅक्टिकल कॉलेजमध्ये तेव्हा तुम्हाला ऑब्झर्वेशन रिझल्ट्समध्ये हे लिहायचं आहे. Then next we will move towards the questions which are very important from your MSB means study point, theory point of view and the practical point of view also. These are हे questions आहेत for viva, for synopsis तुम्हाला विचारले जातात, त्याच्यासाठी तुम्हाला सेपरेट मार्क्स असतात. सो बी व्हेरी केअरफुली अँड थिअरीमध्ये सुद्धा आहेत तुम्हाला. सो नाऊ लिसन केअरफुली. So in that first question, what is the first question here? Why limit test for heavy metals is performed? So वाय इट इज परफॉर्म. लिमिट टेस्ट आपण का परफॉर्म करत असतो, टू फाइंड, सिम्पल आहे, टू फाइंड आउट द इम्प्युरिटी प्रेझेंट इन द गिवन सॅम्पल और नॉट. सो सिमिलरली हियर फॉर द हेवी मेटल्स मीन्स दिस लिमिट टेस्ट फॉर हेवी मेटल्स इज परफॉर्म टू फाइंड आउट द इम्प्युरिटीज ऑफ हेवी मेटल्स इन द गिवन sample or not. So to finding out the impurities of the heavy metals in given sample of this NaCl जे काही आहे, डेक्स्ट्रोज असेल, पोटॅशियम आयोडाईड असेल, so whether it impurity present or not, to find out and to control the metallic impurities. So we are already seen metallic impurities means that containers are there, utensils are there, then boilers are there which are used in the industry आणि ज्याच्यामध्ये आपण काय करत असतो, आपलं फॉर्म्युलेशन आहे, फार्मास्युटिकल प्रिपरेशन आहे, मीन्स फार्मास्युटिकल आपला डोजेज फॉर्म जो काही आहे that we are preparing in that container. Okay. So to find out this metallic impurity means organic solvent reaction जर झाली आणि त्याच्यासोबत मग त्या कंटेनरची इम्प्युरिटी आपल्या सॅम्पलमध्ये प्रेझेंट आहे का नाही हे आपण चेक करण्यासाठी हेवी मेटल्सची लिमिट टेस्ट आहे ही आपण परफॉर्म करत असतो. सो टू फाइंड आउट द इम्प्युरिटीज ऑफ हेवी मेटल्स इन द गिवन सॅम्पल और टू कंट्रोल द मेटॅलिक इम्प्युरिटीज. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2. राईट द प्रोसिजर फॉर प्रिपरेशन ऑफ स्टँडर्ड सोल्युशन फॉर लिमिट टेस्ट फॉर हेवी मेटल. सो प्रोसिजर तुम्हाला सिम्पल आहे ती ॲज इट इज लिहायची आहे. सी ही जी स्टँडर्ड सोल्युशनची तुम्हाला जी प्रोसिजर दिसते, यू हॅव टू टेक नेस्लर सिलेंडर, यू हॅव टू ॲड 1 ml लेड स्टँडर्ड सोल्युशन, डिस्टिल्ड वॉटर, ओके, टेक हिअर, देन यू ॲड डायल्यूट ॲसिटिक ॲसिड. सो ही स्टँडर्ड सोल्युशनची प्रोसिजर आहे, ही तुम्हाला ॲज इट इज तिथे लिहायची आहे प्रोसिजर. ओके. देन क्वेश्चन नंबर 3 आहे राईट द प्रिन्सिपल इन्व्हॉल्व इन लिमिट टेस्ट फॉर हेवी मेटल. हेवी मेटल्सचा प्रिन्सिपल कोणता आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. सो दिस लिमिट टेस्ट फॉर हेवी मेटल इज बेस्ड अपॉन विच रिॲक्शन ऑफ द मेटल आयर्न. सो मेटल कोणती कोणती आहेत, लेड आहे, कॉपर आहे, कोबॉल्ट आहे. सो ह्या मेटलची रिॲक्शन कोणाबरोबर होत असते, हायड्रोजन सल्फाईडसोबत, H2S. सी दिस H2S इज इन गॅशियस फॉर्म. सो टू मेक इट कॉम्प्रेस इट इज व्हेरी डिफिकल्ट. सो वी आर मेकिंग द सोल्युशन ऑफ दिस हायड्रोजन सल्फाईड. H2Sचं सोल्युशन आपण बनवत असतो अँड दॅट सोल्युशन इज मेकिंग in the Gibbs apparatus and this solution should be freshly prepared. So with hydrogen sulfide this reaction is happened under prescribed conditions means under dilute acetic acid. pH is in between the 3 to 4 and here metal sulfides are formed and these metal sulfides are remain distributed in the colloidal state and they produce the brownish color. त्याचा काय मिळतो, ब्राउनिश कलर मिळतो. ब्राउनिश कलरचं सोल्युशन आहे मीन्स सल्फाइड्स ऑफ मेटल दे आर फॉर्म हिअर अँड प्रोड्यूस द ब्राउनिश कलर. ब्राउनिश कलर सोल्युशनचा काय होत असतो इथे प्रोड्यूस होत असतो. सो दिस
is the simple principle involved in limit test for the heavy metals. What happen here? In this limit test for heavy metals is based upon reaction of the metal ion, means what particular metal you are using here, cobalt, nickel, copper. So with it react with H2S, hydrogen sulfide, in the dilute acetic acid, in presence of dilute acetic acid which is having the pH in between the 3 to 4, and here that sulfide of metal is formed and it is distributed in the colloidal state, and this shows the brown color, brownish color show करतो ते. So this is simple principle involved in limit test for heavy metals. Okay, understood? Then next question number 4. Question number 4 काय आहे? Write the procedure for preparation of test solution of sodium chloride. So see in your slide सोडियम क्लोराईडच्या हे जे टेस्ट सोल्युशन आहे ही प्रोसिजर तुम्हाला यू हॅव टू राईट इट ॲज इट इज. ही प्रोसिजर तुम्हाला लिहायची आहे. देन नेक्स्ट इज राईट द प्रोसिजर फॉर प्रिपरेशन ऑफ टेस्ट सोल्युशन ऑफ पोटॅशियम आयोडाईड. पोटॅशियम आयोडाईडचं टेस्ट सोल्युशन प्रिपेअर करण्याची प्रोसिजर ॲज इट इज जर्नलमध्ये आहे तुमच्या. ती प्रोसिजर ॲज इट इज तुम्हाला लिहायची आहे. देन प्रोसिजर फॉर प्रिपरेशन ऑफ टेस्ट सोल्युशन ऑफ डेक्स्ट्रोज. सो डेक्स्ट्रोजची जी प्रोसिजर आहे टेस्ट सोल्युशन प्रिपेअर करण्यासाठीची, सो ही कसली आहे? पोटॅशियम आयोडाईड आहे. सो सेम डेक्स्ट्रोजची जी काही असेल प्रोसिजर ती तुम्हाला ॲज इट इज लिहायची आहे. सो मीन्स क्वेश्चन नंबर 4, 5, 6 त्याचं आन्सर तुम्हाला ॲज इट इज जर्नलमध्ये जी प्रोसिजर दिलेली आहे ती सेम प्रोसिजर लिहायची आहे तुम्हाला. Then we will move toward next question. So here next question is state the reasons for uses of the following. Means here we are using compound. आपण जे reagents यूज करतोय सो त्याचा रोल काय आहे, आपण ते reagents का यूज करतोय त्याचा रोल तुम्हाला लिहायचा आहे. सी हे जे आपण रिएजंट्स यूज करत असतो मीन्स H2S आहे, देन डायल्यूट ॲसिटिक ॲसिड आहे. सो दॅट रिएजंट शुड बी फ्री फ्रॉम हेवी मेटल इम्प्युरिटी. मीन्स जे रिएजंट्स विच वी आर यूजिंग फॉर द लिमिट टेस्ट दॅट शुड बी फ्री फ्रॉम द मेटल इम्प्युरिटी. देन नेक्स्ट सी first one in that dilute acetic acid, reasons for use of the dilute acetic acid. So here dilute acetic acid it provide the acidic medium and it means it maintains its pH in between the 3 to 4. 3 to 4 हा काय झाला आहे acidic pH आहे. to make that precipitate uniform and colloidal. मीन्स आता आपल्याला आता इथे प्रेसिपिटेड फॉर्म होऊन चालणार नाही. सो जो प्रेसिपिटेड एक्झॅक्टली मीन्स प्रेसिपिटेड जो काही PPT ती फॉर्म होते ती इथे PPT फॉर्म होता कामा नाही आहे. ती युनिफॉर्म स्टेटमध्ये प्रेसिपिटेड ते राहायला पाहिजे आणि कोलॉइडल स्टेटमध्ये राहायला पाहिजे. तरच आपण काय करू शकतो, रिझल्ट कम्पेअर करू शकतो स्टँडर्डचा आणि टेस्टचा. सी म्हणजे काय तर नेहमी डिस्ट्रीब्युटेड फॉर्ममध्ये राहायला पाहिजे. जर आता प्रेसिपिटेड फॉर्ममध्ये राहिलं तर काय करणार आपण, ऑब्झर्वच करू शकणार नाही किंवा आपण कम्पेअरच करू शकणार नाही दोघांचे रिझल्ट्स काय आहेत ते. सो त्या मीन्स प्रेसिपिटेट आहे तो युनिफॉर्म फॉर्ममध्ये राहायला पाहिजे आणि कोलॉइडल स्टेटमध्ये राहायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण डायल्यूट ॲसिटिक ॲसिड ॲड करतो. डायल्यूट ॲसिटिक ॲसिड प्रोव्हाइड काय करतो, ॲसिडिक मीडियम प्रोव्हाइड करतो. pH आहे 3 to 4 मध्ये मेंटेन करतो. अँड दिस डायल्यूट ॲसिटिक ॲसिड इट मेक्स दॅट प्रेसिपिटेड युनिफॉर्म अँड कोलॉइडल. सो दिस इज रोल ऑफ द डायल्यूट ॲसिटिक ॲसिड. हा काय आहे डायल्यूट ॲसिटिक ॲसिडचा रोल आहे. देन नेक्स्ट इज डायल्यूट अमोनिया सोल्युशन. सो सेम मीन्स आपण इथे प्रोसिजरमध्ये जर आपण बघितलं तर इथे डायल्यूट ॲसिटिक ॲसिड और डायल्यूट अमोनिया सोल्युशन यूज केलं जातं. सी हिअर मीन्स डायल्यूट ॲसिटिक ॲसिड इथे बघा 3 नंबरची स्टेप आहे, ॲडजस्ट द pH विथ डायल्यूट ॲसिटिक ॲसिड और डायल्यूट अमोनिया सोल्युशन. सो डायल्यूट अमोनिया सोल्युशनचं पण सेम रोल आहे की जसा वरती ॲसिटिक ॲसिडचा रोल आहे pH मेंटेन करणं, ॲसिडिक मीडियम प्रोव्हाइड करणं अँड दॅट कोलॉइडल फॉर्ममध्ये त्यांना मेंटेन करणं. सो सेम रोल डायल्यूट
अमोनिया सोल्युशनचा आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, वाय वी आर यूजिंग मीन्स स्टेट द रिझन बिहाइंड द यूजिंग ऑफ फ्रेशली प्रिपेअर्ड सोल्युशन ऑफ हायड्रोजन सल्फाईड. H2S आपण इथे यूज करतो हायड्रोजन सल्फाईड. सो दिस सी नाउ वाय वी आर यूजिंग दिस हायड्रोजन सल्फाईड सोल्युशन इज अ सॅच्युरेटेड सोल्युशन. हे काय असतं आपण ऑलरेडी बघितलं आहे की H2S इज अ गॅस. ओके, सो टू मेक इट कॉम्प्रेस इट इज व्हेरी डिफिकल्ट, सो वी आर मेकिंग इट सोल्युशन अँड दॅट सोल्युशन इज प्रिपेअर्ड इन द किप्स ॲपॅरेटस. So hydrogen sulfide solution is a saturated solution of the H2S in a cold water. cold water मध्ये हे सोल्युशन काय केलं जातं, प्रिपेअर केलं जातं. अँड सी आपण इथे गॅस का यूज करत नाही, बिकॉज देर इज अ पॉसिबिलिटी दॅट H2S गॅस मीन्स हायड्रोजन सल्फाईड गॅस इज मे बी लॉस्ट ऑन द स्टोरेज, इट मे बी इव्हॅपोरेट. सो हा जो गॅस आहे हा काय होऊ शकतो, लॉस्ट होऊ शकतो ड्युरिंग द स्टोअर जेव्हा आपण करत असतो तेव्हा मीन्स किंवा आपण ॲडिशन करत असतो. हा गॅस असल्यामुळे अँड ह्या गॅसला कॉम्प्रेस करणं इट्स व्हेरी डिफिकल्ट. सो मीन्स दॅट there is a possibility that gas may be lost on the storage, and to avoid this loss of the gas during storage we are making this solution means freshly prepared solution हायड्रोजन सल्फाईडचा आपण इथे यूज करत असतो. सिम्पल यूज आहे फ्रेशली प्रिपेअर्ड सोल्युशन ऑफ हायड्रोजन सल्फाईड. वाय वी आर यूजिंग see because there means this gas H2S gas is lost on the storage, and to avoid this we are making this solution of the H2S hydrogen sulfide in a cold water. so आपण हे जे सोल्युशन आहे हे यूज करत असतो फॉर द लिमिट टेस्ट फॉर द हेवी मेटल. सो हे 3 सिम्पल रोल आहेत. सी हा क्वेश्चन आहे मीन्स डायल्यूट ॲसिटिक ॲसिडचा रोल, अमोनिया सोल्युशनचा रोल काय आहे, आणि फ्रेशली प्रिपेअर्ड सोल्युशन ऑफ हायड्रोजन सल्फाईडचा रोल काय आहे, हे तुम्हाला व्हायवामध्ये और सिनॉप्सिसमध्ये विचारलं जाऊ शकतं. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे 8 नंबरचा क्वेश्चन आहे. सी नाउ हियर, इट इज पॉसिबल टू रिप्लेस हायड्रोजन सल्फाईड सोल्युशन बाय एनी अदर मीन्स. जस्टिफाय विथ एक्झाम्पल मीन्स हायड्रोजन सल्फाईड सोल्युशनशिवाय आपण दुसरं कुठचं सोल्युशन यूज करू शकतो का. तर इट्स असा क्वेश्चन आहे. व्हॉट युअर आन्सर जे असेल, जर तुमचं आन्सर येस असेल देन एक्सप्लेन करून दाखवा ते मीन्स का ते, और इफ युअर आन्सर इज नो देन जस्टिफाय इट. सो इट्स नॉट पॉसिबल टू रिप्लेस दिस हायड्रोजन सल्फाईड विथ एनी अदर मेटल, बिकॉज सी मीन्स दिस हायड्रोजन सल्फाईडमध्येच काय असतो की सल्फर जो काही आहे हा फ्री फॉर्ममध्ये प्रेझेंट असतो. मीन्स इट इज नॉट पॉसिबल टू रिप्लेस हायड्रोजन सल्फाईड बिकॉज नो अदर केमिकल मीन्स अदर दॅन हायड्रोजन सल्फाईड. हायड्रोजन सल्फाईडपेक्षा दुसरं कोणतंही जर केमिकल आपण जर बघितलं त्याच्यामध्ये सल्फर आहे हा फ्री फॉर्ममध्ये अवेलेबल नाही आहे. मीन्स दिस हायड्रोजन सल्फाईडमध्येच H2Sमध्ये सल्फर काय आहे फ्री फॉर्ममध्ये अवेलेबल आहे, आणि त्याच्यामुळे ते काय होतं सल्फाईड्स होतात. मीन्स सल्फाईड ऑफ मेटल ह्याच्यामध्ये फॉर्म होत असतात. मीन्स आणि त्याच्यामुळे मग काय होतात ते इझिली रिॲक्ट होतात मेटलसोबत, आणि इथे इझिली रिॲक्ट झाल्यामुळे काय होतं सल्फाईड ऑफ मेटल त्याचा फॉर्म होत असतो. सो त्याच्यामुळे हायड्रोजन सल्फाईडशिवाय आपण इथे मीन्स ॲटचं आन्सर ऑफकोर्स नो येणार. मीन्स इट इज नॉट पॉसिबल टू रिप्लेस दिस हायड्रोजन सल्फाईड बिकॉज no other chemical or no other compound contain freely available sulfur which easily react with matter. other कुठल्याही कंपाऊंडमध्ये सल्फर आहे हा फ्रीली फॉर्ममध्ये अवेलेबल नाही आहे. सो हिअर इज नॉट पॉसिबल बिकॉज नो अदर केमिकल, कोणत्याही केमिकलमध्ये देर इज नो चान्सेस ऑफ अवेलेबिलिटी मीन्स फ्री सल्फर, फ्रीली अवेलेबल
सल्फर अँड जर मग सल्फर दुसरं आपण कुठलं समजा ह्याच्यामध्ये काय केलं, रिप्लेस केलं, तर आपल्याला इथे काय पाहिजे, आपल्याला इथे सल्फाइड्स फॉर्म व्हायला पाहिजेत आणि तो त्याने कलर शो केला पाहिजे. बट आता आपण इथे त्याच्याऐवजी दुसरं कुठचं मेटल फॉर्म केलं तर त्याच्यामध्ये सल्फर फ्री फॉर्ममध्ये अवेलेबल नसणार, त्याच्यामुळे तो कोणत्याही प्रकारची रिॲक्शन आहे ती शो करणार नाही. सो दिस रोल ऑफ इच इन्ग्रेडियंट और जे काही आपण रिएजंट यूज करतो आहे, दॅट रोल ऑफ इच इन्ग्रेडियंट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. ॲसिटिक ॲसिड, what its role, it's provide acidic medium, it's maintain the pH in between the 3 to 4 and it make that precipitate uniform and the solution is remains in the colloidal form मध्ये, means colloidal pH is maintained. सेम यूज डायल्यूट अमोनिया सोल्युशनचं सुद्धा आहे आणि फ्रेशली प्रिपेअर्ड सोल्युशन ऑफ हायड्रोजन सल्फाईड. हायड्रोजन सल्फाईड इज अ गॅस आहे अँड टू कॉम्प्रेस इट इज व्हेरी डिफिकल्ट अँड दॅट गॅस मे बी लॉस्ट ऑन द स्टोरेज. सो टू अवॉइड दिस वी आर फ्रेशली प्रिपेअरिंग दिस हायड्रोजन सल्फाईड सोल्युशन अँड यूजिंग फॉर दी अवर लिमिट टेस्ट. And here last, it's not possible to replace any other metal with it because this hydrogen sulfide only sulfur is available in the फ्री फॉर्म. फक्त हायड्रोजन सल्फाइड्समध्ये सल्फर फ्रीली फॉर्ममध्ये अवेलेबल असतो आणि तो इझिली रिॲक्ट होतो मेटल बरोबर. इथे इम्पॉर्टंट काय आहे, तो फ्रीली मीन्स नुसतं फ्रीली फॉर्ममध्ये अवेलेबल असून चालणार नाही, तो इझिली काय झाला पाहिजे, रिॲक्ट झाला पाहिजे त्या मेटलसोबत. सो we can't replace by any other means and this is simple principle and here why we are to finding out the impurities of the heavy metals in given sample and to control that impurities we are performing here limit test. ओके, सो दिस इज द लिमिट टेस्ट फॉर हेवी मेटल्स. ही काय आहे, हेवी मेटल्ससाठी लिमिट टेस्ट आहेत. हेवी मेटल्स कोणते कोणते आहेत, आयर्न, लीड, देन कोबाल्ट, बिस्मूथ. सो दीज आर द हेवी मेटल्स प्रेझेंट हियर. हे काय आहेत, इथे हेवी मेटल्स आहेत, हे इथे प्रेझेंट आहेत. सो this is principle behind this limit test for the heavy metal. These are the procedure and this procedure you are performing in your lab also, okay, when you are coming here. And this is the questions we had discussed. It is a principle, then why we are performing, then this procedure are very simple. You have to write it as it is in the journal. Then uses of the ingredients or what reagents we are using. See carefully that reagents also we are using, that should also free from the impurities. जे reagents आपण यूज करतो ते सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारची इम्प्युरिटी असता कामा नाही आहे. देन वी हॅड सीन दिस रोल ऑफ दिस अँड दिस लास्ट वन क्वेश्चन्स आर हिअर. सो दिस इज अबाउट द लिमिट टेस्ट फॉर हेवी मेटल्स. हे काय आहे, हेवी मेटल्सची लिमिट टेस्ट आहे. ओके, सो नाऊ वी विल स्टॉप ओवर हिअर. इफ यू हॅव एनी डिफिकल्टी इन दिस पार्ट ऑफ द लिमिट टेस्ट फॉर heavy metals, then ask me. Next practical we will see another limit test for arsenic. Okay, so thank you, happy learning. Thank you for fully watching this video.